आणि पाहता पाहता आपण आलोय मॅट्रायसिसच्या चॅप्टरला. मॅट्रायसिस मधला पहिला क्वेश्चन काय म्हणतो बघा, MSc CETच्या 2022 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. इफ मॅट्रिक्स A इज इक्वल टू 1 2 4 3 आपल्याला मॅट्रिक्स दिला इज सच दॅट AX इज इक्वल टू I म्हणजे युनिट मॅट्रिक्स, वेअर कॅपिटल I इज 2/2 युनिट मॅट्रिक्स, देन X इज इक्वल टू व्हॉट. आता कधी सुद्धा असं रिलेशन दिलेलं असेल तर आपल्याला X ची व्हॅल्यू काढायची. X इक्वेशनच्या कुठल्या साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे. मग लेफ्ट साईडला आपल्याला फक्त X ठेवायचं, बाकी सगळ्या गोष्टी काढून टाकायचं, म्हणजे सरळ सरळ आपल्याला X ची व्हॅल्यू लिहिता येईल. ते करायचं कसं या ठिकाणी बघा. आता जर मला लेफ्ट साईडला फक्त X सोडून बाकी सगळ्या गोष्टी काढायच्या, म्हणजे A काढायचं. A काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, A ला A च्या इनव्हर्सने मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे A इनव्हर्स इंटू A इज इक्वल टू युनिट मॅट्रिक्स होऊन जाईल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे याला काय करतो मी, दोन्ही साईडला इक्वेशनच्या A इनव्हर्सने प्री मल्टिप्लाय करतो. प्री मल्टिप्लाय म्हणजे अगोदर मल्टिप्लाय करणे, इज इक्वल टू A इनवर्स इंटू युनिट मॅट्रिक्स. A इनवर्स आणि A या दोघांचा प्रोडक्ट काय झाला, युनिट मॅट्रिक्स इंटू X इज इक्वल टू A इनवर्स इंटू युनिट मॅट्रिक्स. आपल्याला माहिती आहे, जसं आपण नंबर्सचं मल्टिप्लिकेशन करताना मल्टिप्लाइड बाय 1 ला वेगळे लिहायची गरज नाही, तसंच सिमिलरली या ठिकाणी मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये मल्टिप्लाइड बाय युनिट मॅट्रिक्स वेगळे लिहायची गरज नाही. इकडे एकटा असेल तर आपल्याला लिहायला लागतो, पण एखाद्या मॅट्रिक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर त्याला वेगळं लिहायची गरज नाही. त्याच्यामुळे हा या ठिकाणचा आणि या ठिकाणचा दोन्ही कॅन्सल झाला. काय उरलं आपल्याकडे, X इज इक्वल टू A चा इनवर्स. याच्यावरून आपल्याला एवढं कळालंय की X ची ही जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, ती व्हॅल्यू इज नथिंग बट या मॅट्रिक्सचा इनवर्स. आता 2/2 मॅट्रिक्सचा इनवर्स आपल्याला माहिती आहे कसा काढणार आपण, A इनवर्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ A घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ॲडजॉइंट घेण्याची क्विक मेथड काय आहे 2/2 मॅट्रिक्समध्ये, या ठिकाणी हे दोन एलिमेंट इंटरचेंज करायचे. 1 इथं पाठवायचा, 3 ला इथं पाठवायचा आणि उरलेल्या दोघांना निगेटिव्ह करायचं. डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. डिटर्मिनंट ऑफ A काय होणार, 3 1 जा 3 मायनस 4 2 जा 8. 3 मायनस 8 म्हणजे -5. त्याच्यामुळे या ठिकाणी ह्याची व्हॅल्यू किती येणार, -5. या ठिकाणी आपण बाकीच्या गोष्टी लिहून घेऊ. 1 च्या ठिकाणी येणार 3, 3 च्या ठिकाणी येणार 1. हा 2 झाला -2 आणि हा 4 झाला -4. याची व्हॅल्यू होती -5, त्याच्यामुळे हा काय होणार, -1 डिवायडेड बाय 5. या ठिकाणी -1 लिहिला काय, वरती -1 लिहिला काय, सेमच आहे. समोर आपल्याकडे 3 -2 -4 आणि 1. ऑप्शनमध्ये सगळीकडे बघा, सगळीकडे बाहेरचा जो 1/5 आहे तो पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे हा मायनस मध्ये पाठवून देतो. मध्ये पाठवून दिल्यानंतर काय होऊन जाईल, मायनस सगळ्यांना मल्टिप्लाय होईल. 3 काय झाला, -3. बाहेर आपल्याकडे हरायला 1/5. मधला हा जो 3 झाला तो -3. -2 काय झाला, मायनस +2. हा -4 काय झाला, +4. आणि हा 1 काय झाला, -1. येते लक्षामध्ये. आता पहिला क्वेश्चन आहे म्हणून फक्त सांगतोय तुम्हाला मी, त्याच्यानंतर आपण डायरेक्टली इनवर्स काढत जाऊ. जर आपल्याकडचा मॅट्रिक्स जो आहे तो 2/2 चा मॅट्रिक्स असेल, फॉर एक्झाम्पल A इज इक्वल टू या ठिकाणी ABCD असा मॅट्रिक्स आहे, तर A चा इनवर्स म्हणजे सरळ सरळ काय करायचं, 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ A. डिटर्मिनंट काय असतो, या दोघांचा प्रोडक्ट मायनस या दोघांचा प्रोडक्ट. या केसमध्ये काय होणार, AD मायनस BC. त्याच्यानंतर मध्ये घ्यायचं ॲडजॉइंट. ॲडजॉइंट म्हणजे या दोघांना रिप्लेस करायचं. हे फक्त 2/2 मॅट्रिक्सला अप्लाय होता. A च्या ठिकाणी येणार D, D च्या ठिकाणी येणार A, आणि जे उरलेले दोन एलिमेंट आहेत हा ते होणार निगेटिव्ह, हा -B आणि हा -C. देअरफॉर जर A इज इक्वल टू हा मॅट्रिक्स असेल तर त्याचा इनवर्स म्हणजे हा मॅट्रिक्स होऊन जातो. येते लक्षामध्ये. आपला आन्सर आले 1/5 -3 2 4 -1. 1/5 -3 2 4 -1. ऑप्शन A इज दी करेक्ट ऑप्शन. आता बघू क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला मॅट्रिक्स हा दिलेला आहे. त्यांनी A - A इनवर्सची व्हॅल्यू विचारली आहे. या ठिकाणी मॅट्रिक्स A आहे. A इनवर्सची व्हॅल्यू काय होणार, 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू काय येणार, 2 × -7 -14. मायनस ऑफ मायनस म्हणजे काय झाला, हा +3 5 जा 15. 15 - 14 म्हणजे व्हॅल्यू काय आली याची, 1. आता मॅट्रिक्सच्या मध्ये काय करणार आपण, या दोघांना इंटरचेंज, या दोघांना निगेटिव्ह. 2 च्या ठिकाणी -7 -7 च्या ठिकाणी 2. बाकी -3 चा काय होणार, +3 आणि 5 चा काय होणार, -5. हा झाला -5 आणि हा झाला +3. फायनली आपल्याला A - A इनवर्स करायचं. A - A इनवर्स म्हणजे A च्या एलिमेंट मधून A इनवर्सचा एलिमेंट सबट्रॅक्ट करायचा. 1/1 म्हणजे 1 आहे, 1 ने मल्टिप्लाय केलं काय नाही केलं काय काही फरक पडणार नाही, त्याच्यामुळे आपण त्याला सोडून देऊ. या ठिकाणी काय होणार, A - A इनवर्स म्हणजे 2 -3 5 आणि -7 मायनस A इनवर्सची व्हॅल्यू -7 हा 3 हा -5 आणि 2 इज इक्वल टू काय होणार, बेसिकली 2 - -7 म्हणजे 2 + 7 काय झाला, हा 9.
-3 हा काय झाला -6. त्याच्यानंतर हा 5 -5 म्हणजे +5, 5 + 5 काय झाला 10. -7 -2 हा काय झाला -9. 9 -6 10 आणि -9 हे आले आपलं सोल्युशन. परंतु या टाईपचं कुठं सोल्युशन आपल्याला दिसत नाही. या दोन ठिकाणी 3 कॉमन काढलाय आपण. 3 जर कॉमन काढला तर काय होईल बघा बरं. = 3 कॉमन काढला. 3 कॉमन काढला म्हणजे सगळ्याच एलिमेंटमधून तो कॉमन काढतो. 9 मधून 3 कॉमन काढला किती राहिला 9. -6 मधून 3 कॉमन काढला राहिला -2. 10 मधून 3 कॉमन काढला किती राहिला 10/3. -9 मधून 3 कॉमन काढला -3. सो 3 इन ब्रॅकेट 3 - 2 10/3, -3 आपल्याकडं ऑप्शन बी मला वाटतोय बरोबर आहे. तिसरा प्रश्न एकदम सोपा आहे परंतु खूप महत्वाच्या एका प्रॉपर्टीवरती बेस्ड आहे. काय म्हणतोय बघा. A = 3/3 चा आपल्याला एक मॅट्रिक्स दिलाय अँड A इनवर्स डज नॉट एक्झिस्ट देन K = व्हॉट आपल्याला विचारलंय. K हा एक एलिमेंट आहे. आता A इनवर्स डज नॉट एक्झिस्ट याचा अर्थ अगोदर व्यवस्थित समजून घ्या. जर मॅट्रिक्स A चा डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0 असेल, नॉन 0 असेल तर A इनवर्स एक्झिस्ट. आणि जर मॅट्रिक्स A चा डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 असेल तर A इनवर्स डझंट एक्झिस्ट. त्याचं रिझन हे A इनवर्सचा फॉर्म्युला काय असतो 1/(det of A into adjoint of A. या ठिकाणी जर डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू नॉन झिरो असेल तरच ही व्हॅल्यू पॉसिबल होईल. डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू 0 असेल तर हा डिनॉमिनेटरमध्ये 0 गेला, हा काय होतो नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी. त्याच्यामुळे या ठिकाणी ए इनवर्स डज नॉट एक्झिस्टचा अर्थ काय. या ठिकाणी जो मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 100% इज इक्वल टू काय पाहिजे 0. देअरफॉर आपण या ठिकाणी घेऊ डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. ही व्हॅल्यू याच्यावरती इम्प्लिमेंट करू. आता डिटर्मिनंट घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण या कॉलमने जाऊ, या रोने जाऊ. 0 इंटू समोर काही असू द्या काही फरक नाही पडणार, हा 0च होऊन जाईल. त्याच्यानंतर ही सेकंड टर्म घ्यायची आपल्याला, ह्याला आपण मायनस घेतो. मायनस ब्रॅकेटमध्ये 1 + 2 आयोटा. याच्यामध्ये काय येणार बघा बरं. रो सोडली कॉलम सोडला, या दोघांचा प्रोडक्ट झाला 0 सरळ सरळ. मायनस के इंटू हा होणार म्हणजे हा -k इंटू 2 - आयोटा. त्याच्यानंतर प्लस तिसरी टर्म आहे आपल्याकडे आयोटा -2 ब्रॅकेटमध्ये या दोघांचा प्रोडक्ट मायनस या दोघांचा प्रोडक्ट, या दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा सरळ सरळ कारण यांचा 0च येतो. 7 इंटू -1 - 2 आयोटा. 7 इंटू -1 - 2 आयोटा. याला सिम्प्लिफाय करू आपण. ही टर्म कंप्लीट 0 झाली. मायनस आणि -k हा काय झाला प्लस म्हणजे हा k इन ब्रॅकेट. आता या दोन ब्रॅकेटचा आपण प्रोडक्ट घेऊन टाकू. काय होऊन जाईल 1 इंटू 2 इज 2. 1 इंटू मायनस आयोटा इज मायनस आयोटा. 2 आयोटा इंटू 2 इज +4 आयोटा. 2 आयोटा इंटू मायनस आयोटा हा काय झाला -2 आयोटा स्क्वेअर. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा +7 घेतो. या ब्रॅकेट आणि या ब्रॅकेटचा आपण प्रोडक्ट घेऊन टाकू. काय होऊन जाईल बघा आयोटा इंटू -1 मायनस आयोटा. आयोटा इंटू -2 आयोटा हा काय झाला -2 आयोटा स्क्वेअर. -2 इंटू -1 +2. -2 इंटू -2 आयोटा म्हणजे हा काय झाला +4 आयोटा. आता याच्यानंतर परत सिम्प्लिफाय करू आपण याला बघा. के हा ब्रॅकेटमध्ये काय होणार 2 -2 आयोटा स्क्वेअर. आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1. -1 इंटू -2 हा झाला +2. 2 आणि 2 हा झाला 4. 4 आयोटा मायनस आयोटा हा झाला +3 आयोटा प्लस 7 इन ब्रॅकेट. या ठिकाणी परत आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1. मायनस इंटू -2 हा झाला +2. +2 आणि +2 हा झाला 4. त्याच्यानंतर काय होऊन जाईल बघा बरं. मायनस आयोटा +4 आयोटा हा सुद्धा काय झाला +3 आयोटा इज इक्वल टू 0. दोन्ही टर्ममध्ये हा ब्रॅकेट सेम आहे, हा झाला कॅन्सल. k + 7 इज इक्वल टू 0. k इज इक्वल टू काय असायला पाहिजे मग -7. म्हणजे आपल्याकडे ऑप्शन कुठला बरोबर आहे. ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. येथे लक्षामध्ये मला माहिती मित्रांनो माझे केस थोडेसे वाढत आहेत. मी ॲक्च्युली एक प्रतिज्ञा केलेली आहे, जोपर्यंत MHT CETचा तुमचा कंप्लीट सिलेबस कव्हर करत नाही सगळ्या चॅप्टरचे PYQs तोपर्यंत मी कटिंग करणार नाही. म्हणजे थोडंसं मध्ये मध्ये ट्रिम करत राहील, ग्रूम करत राहील सो दॅट ते वेट दिसलं नाही पाहिजे, चांगलं नीट नेटकं दिसलं पाहिजे. परंतु केस मात्र मी तुमचा MHT CETचा सिलेबस संपल्यानंतरच कापणार. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे आपल्याकडे चौथा. काय म्हणतोय इफ A इज इक्वल टू आपल्याला 2/2 चा एक मॅट्रिक्स दिला. A इनवर्स इक्वल्स टू अल्फा I प्लस बीटा A. अल्फा आय चा अर्थ काय युनिट मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटला अल्फा या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करायचंय. बीटा ए चा अर्थ काय
ए मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटला बीटा या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करायचं, वेअर आय इज अ युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2 अँड अल्फा अँड बीटा आर कॉन्स्टंट्स, देन द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू वॉट आपल्याला विचारलं. सगळ्यात सुरुवातीला आपण लिहून घेऊ ए इनवर्स इज इक्वल टू या दोन व्हॅल्यू दिल्यात. अगोदर आपण याचा इनवर्स काढू. ए इनवर्स आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, ए इनवर्स इक्वल्स टू काय 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू काय होणार 5 1 5 मायनस 2 3 6 5 मायनस 6. त्याच्यानंतर काय करायचं रे, फक्त 2x2 मॅट्रिक्समध्ये या दोघांची व्हॅल्यू करायची इंटरचेंज. हा इकडे येईल आणि हा तिकडे जाईल. या ठिकाणी काय झाला 5, या ठिकाणी काय झाला 1. हे जे दोन आहेत उरलेले ते काय होऊन जातील मायनस होऊन जातील. हा -2 आणि हा -3 इज इक्वल टू झाला आपला हा ए इनवर्स. त्याने काय म्हटले, हा ए इनवर्स इज इक्वल टू अल्फा आय प्लस बीटा ए. युनिट मॅट्रिक्स आय जो असतो तो काय असतो आपल्याकडं 1 0 0 1. याला जर आपण अल्फाने मल्टिप्लाय केलं तर इथं सुद्धा काय होईल, अल्फा मल्टिप्लाय होईल. या सगळ्यांना मल्टिप्लाय झाला म्हणजे हा झाला अल्फा, हा पण अल्फा. 0 इंटू अल्फा हे दोन्ही काय होऊन जातील 0. त्याच्यानंतर बीटा ए ची व्हॅल्यू बघा बरं, ए इज इक्वल टू आपल्याकडे मॅट्रिक्स काय दिलाय 1 2 3 5. याच्या सगळ्या एलिमेंटला जर आपण बीटाने मल्टिप्लाय केलं तर काय होणार बीटा इंटू ए इज इक्वल टू हा काय होऊन जाईल बीटा इंटू 1 म्हणजे बीटा, हा होऊन जाईल 2 बीटा, हा होऊन जाईल 3 बीटा आणि हा 5 बीटा. हा 3 बीटा आणि हा 5 बीटा. या दोघांचं ऍडिशन केलेल्यावर नंतर आपल्याला हा मॅट्रिक्स येईल असं त्यांनी म्हटलंय. अल्फा आय प्लस बीटा इज इक्वल टू ए इनवर्स. ए इनवर्सची व्हॅल्यू आपण फायनलाइज करून घेऊ. ए इनवर्स इक्वल्स टू 5 मायनस 6 म्हणजे -1. हा कम्प्लीट फ्रॅक्शन झाला मायनस. सरळ याची व्हॅल्यू मध्ये टाकून देऊ, मधल्या सगळ्या व्हॅल्यूला मायनस मल्टिप्लाय होणार. सो 5 झाला -5, -2 झाला 2, -3 झाला 3 आणि 1 झाला -1. पहा व्यवस्थित, हे दोन निगेटिव्ह होते, दोन पॉझिटिव्ह झाले, दोन पॉझिटिव्ह होते, दोन निगेटिव्ह. अल्फा आय प्लस बीटा ए यांचं जर आपण ॲडिशन केलं इज इक्वल टू या दोघांचं सरळ ॲडिशन काय होऊन जाईल बघा बरं, अल्फा प्लस बीटा पहिला या ठिकाणी एलिमेंट, 0 प्लस 2 बीटा म्हणजे हा 2 बीटा, 0 प्लस 3 बीटा म्हणजे हा 3 बीटा, अल्फा प्लस 5 बीटा म्हणजे अल्फा प्लस 5 बीटा. या दोघांची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्ये सेम दिली या इक्वेशनमध्ये. आता याच्यावरून आपल्याला अल्फा आणि बीटाची कशी व्हॅल्यू सापडणार, जर दोन मॅट्रिक्स इक्वल असतील एकमेकांना तर 100% त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट सुद्धा इक्वल असतात, सेम असतात. म्हणजे जर हे दोन मॅट्रिक्स सेम असतील तर हा एलिमेंट सेम असायला पाहिजे. हे दोन एलिमेंट सेम, हे दोन एलिमेंट सेम आणि हे दोन एलिमेंट सेम. या ठिकाणी बघा 2 इज इक्वल टू किती आहे 2 बीटा, 2 इज इक्वल टू 2 बीटा, 2 कॅन्सल, बीटा इज इक्वल टू काय झाली व्हॅल्यू 1. एक व्हॅल्यू सापडली आपल्याला. बीटाची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये ठेवून दिली तर काय झालं, हा अल्फा प्लस 1 बरोबर. अल्फा प्लस 1 इज इक्वल टू -5 आहे, -5 इज इक्वल टू अल्फा प्लस 1. हा प्लस 1 इकडे जाऊन काय होईल -5 मधून सबट्रॅक्ट होईल. देअरफॉर अल्फा इक्वल्स टू -5 -1 इज इक्वल टू -6. अल्फाची व्हॅल्यू आली -6. त्यांनी आपल्याला व्हॅल्यू कशाची विचारली, अल्फा प्लस अल्फा बीटा. याची व्हॅल्यू कशी काढणार आपण बघा बरं, अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू -6, बीटाची व्हॅल्यू +1, त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा दोघांचा प्रोडक्ट -6. हा झाला -12 + 1 इज इक्वल टू -11. -11 इज द फायनल आन्सर. आपल्याकडे ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. असं तुम्हाला थोडासा वगैरे असा घाम दिसत असेल, अजिबात वेगळं वाटून नका घेऊ. रात्रीचे 4:30 वाजलेले आहेत आणि रेकॉर्डिंग चालू आहे फक्त तुमच्यासाठी. शो सम सपोर्ट बॉयज अँड गर्ल्स. आणि हा प्रश्न नंबर 5 आपल्याला काय म्हणतोय, इफ ए इज इक्वल टू 2 - 3 4 1 देन ए प्लस ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू वॉट. जर आपल्याकडे मॅट्रिक्स ए इज इक्वल टू ए बी सी डी दिला असेल 2x2 मॅट्रिक्स, फक्त 2x2 मॅट्रिक्सला अप्लाय होते हे कंडिशन, तर याचा ॲडजॉइंट ऑफ ए एकदम सोपा मित्रांनो. फक्त काय करायचंय, डायगोनल एलिमेंट रिप्लेस करायचे, डीच्या ठिकाणी ए, एच्या ठिकाणी डी आणि उरलेल्या दोघांना करायचे निगेटिव्ह -बी आणि या ठिकाणी -सी. आता आपल्याला काय करायचंय, ओरिजिनल मॅट्रिक्समध्ये त्याचा ॲडजॉइंट ॲड करायचा आहे. ओरिजिनल मॅट्रिक्स आपल्याकडे आहे ए 2 - 3 4 आणि 1. ॲडजॉइंट ए काय होऊन जाईल इज इक्वल टू, या दोघांना इंटरचेंज करू आपण, इथं 1 येईल, इथं 2 येईल, बाकीच्या दोघांना मायनस करू, -3 हा झाला +3 आणि 4चा मायनस म्हणजे -4.
आता काय करायचं आपल्याला, ए प्लस ॲडजॉइंट ए करायचं म्हणजे दोघांचं ॲडिशन. देअरफॉर ए प्लस ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू, बघा बरं, 1 प्लस 2 हा काय झाला 3, त्याच्यानंतर -3 प्लस 3 हा काय झाला 0, त्याच्यानंतर 4 - 4 हा काय झाला 0, 1 प्लस 2 हा काय झाला 3. Therefore 3003 is the correct answer. Option A is the correct option. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल, सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजाक करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.